हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी. इथे मी कांदे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो 2 चिरून घेतलेत. हे पावटे जे आहेत ते मी सोलून भाजून घेतलेले आहेत. इथे भाजवण्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवू नाही शकले, पण ते मी भाजून घेतले आहेत कढईमध्ये. इथे 2 टोमॅटो आहेत, इथे कोथिंबीर आहे, कढीपत्त्याची 10-12 पानं घेतलेली आहेत, ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, आणि इथे कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट मसाला मी 2 चमचे घेतलेला आहेत. तर ही आमटी खूपच छान लागते, तुम्ही एकदा बनवून बघा. आता हिवाळा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या खूपच आता बाजारामध्ये येतात. हे पावटे मी भाजून घेतलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते एकदा प्रोसेस परत. त्याच्यावर काळे टिपके येईपर्यंत मी त्याला टोपामध्ये भाजून घेतलेले आहेत. भाजून मग नंतर मी त्या वाटीत ठेवलेल्या आहेत. ही भाजी भाजून झाली. मंद गॅसवर आपल्याला हे सर्व पावटे भाजून घ्यायचे आहेत. हे एकदा आणि एका बाउलमध्ये वगैरे काढून ठेवूया आपण. आता मी इथे पळीभर तेल घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकूया आपण. कांदा टोमॅटो वगैरे सर्व भाजून घ्यायचं आहे, मसाला वगैरे. तोपर्यंत मी लसूण आणि खोबरं जे आहे त्याचं पण मी वाटण करून घेणार आहे. लसूण खोबरं आणि मिक्सरच्या भांड्यातून मी वाटून घेणार आहे तो मसाला. तो नंतर आपल्याला या कांदा भाजून झाला की मग आपण टोमॅटो ॲड करूया. कांदा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत मीठ टाकून मग नंतर आपण ती जी आलं लसूण पेस्ट बनवलेली आहे, खोबरं वगैरे, ती आपण टाकणार आहोत. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनटंच लागणार आहेत, कारण हा पावटा आपण भाजून घेतला त्याच्यामुळे तो शिजून जातो लवकर. 15 मिनटं आपण शिजवूया त्याला, जास्त वेळ नाही लागत त्याला. खूप छान होते ही आमटी. गावाकडे तर याच्या शेंगा आता या हिवाळ्यामध्ये भरपूर निघतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी खूप दिवस ही भाजी चालूच असते. तुम्ही पण जरूर ट्राय करा. भाताबरोबर वगैरे खूप छान लागते ही आमटी. रस्सा भाजीच करतो आम्ही याची, कारण भाकरीबरोबर वगैरे ती खायला लागते, त्याच्यामुळे ती रस्सा भाजी खूप छान लागते त्याची. इथे आता मी कढीपत्त्याची पानं टाकले तेलामध्ये आणि भाजून घेते. तुम्ही इकडे फास्ट गॅस पण करू शकता, लक्ष ठेवावं लागेल. पण आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, लसूण, अद्रक पण टाकू शकता तुम्ही. तिकडे वाटण करणार आहे मी, तोपर्यंत इथे कांदा भाजतोय. टोमॅटो टाकलेले आहेत. इथे आता मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. पावटा माझ्याकडे अर्धी वाटीच होता, म्हणून मी अर्धी मोठी वाटी आहे. आता इथे मी मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे कांदा लसूण आपला लवकर भाजतो, आणि मीठ पण त्याच्यामध्ये एकजीव होऊन जातं. मसाले आपण गरम मसाला घेऊ शकतो, आणि कांदा लसूण चटणी जी माझी नेहमीची वापरातली आहे ती घेते 1 चमचा, आणि लाल तिखट एव्हरेस्टचं मी घेते. हे सर्व मी हे कांदा लसूण पेस्ट माझी भाजून झाली की मग मी त्याच्यात ॲड करणार आहे. आणि मग आपल्याला भाजलेले जे आपले पावटे आहेत ते दाणे आहेत ते सर्व ॲड करायचे त्याच्यामध्ये, आणि मग मंद गॅसवर आपल्याला त्याच्या उकळी त्याला आणून कालवण्याला गरम पाणी ओतायचं आहे. याच्यामुळे रस्सा भाजी पावटे शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी टाकावंच लागणार आहे, तर गरम पाणी टाकायचं आहे ते. इथे मी आलं लसूण पेस्ट सर्व ॲड करते आहे.
खोबरं तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता किंवा ओलं खोबरंही घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. लसूण खोबऱ्यामुळे आपल्या कालवणाला खूप छान टेस्ट येते, छान होते आपली आमटी. ही पावट्याची आमटी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे चॅनल. ते मी थोडीशी एक छोटा चमचा हळद पण टाकलेली आहे. हळद ही आपण प्रत्येक भाजीला चांगलीच लागते ती. म्हणजे एक लाल तिखट घेतलेला आहे. कांदा लसूण चटणी जी आहे ती टाकलेली आहे. रस्सा भाजी ही थोडी तिखटच चांगली लागते, तेव्हा तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका, जसं तुम्हाला आवडेल तसं. इथे मी आता गरम पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून तो मसाला चांगला भाजला जाईल. थोडी उकळी आली की मग मी याच्यामध्ये पावटे आहेत ते भाजलेले पावटे आहेत ते मी त्याच्यात ॲड करेन आणि मग शिजवून द्यायचं आहे आपल्याला ते झाकण लावून. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे कालवण शिजवावंच लागणार आहे. जेव्हा कालवणाला उकळी येईल त्याच्यानंतर आपण एक 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण ॲड करायचं आहे, जेणेकरून त्या कालवणाला एक थिकनेस पण येतो चांगला आणि शेंगदाण्याचं कूट या भाजीला छान लागतं. तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण याच्यात टाकू शकता. तुम्हाला जर आवडला असेल माझा हे रेसिपी तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा याच्यावर अजून काय असेल तर. इथे मी पावटे याच्यामध्ये टाकलेले आहेत. चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर झाकण लावून आपल्याला ते शिजवून द्यायचं आहे. मंद गॅसवर एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ते ठेवायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. ही आमटी तुम्ही जरूर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आणि राईसबरोबर तुम्ही खाऊ शकता. गरम पाणी तुम्हाला ओतायचं आहे या रस्सा भाजीमध्ये, त्याच्यामुळे आपलं जे तवंग असतो जो तेलाचा तो तसाच राहतो कायम. इथे तुम्ही बघू शकता भाजी आता अशी शिजत आली आहे. आपण ते पावटा जो असतो त्याला असं थोडंसं हाताने पण चेक करू शकतो की ती मऊ झाली की नाही ते चेक करा. आणि तुमची भाजी शिजली की मग तुम्ही ती जरूर ट्राय करा. इथे मी रस्सा भाजी पाहिजे म्हणून मी जास्त गरम पाणी टाकलेलं आहे. एक 2 ते 3 वाट्या मी रस्सा भाजी ती जास्त केलेली आहे. जेवढी जास्त पातळ असेल तेवढी ती आपल्याला भाकरीबरोबर वगैरे खायला चांगली लागते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नमक आणि मीठ आणि जे मसाला आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे टाकत जा, तुमच्या नेहमीच्या वापराप्रमाणे. थँक्यू फॉर वॉचिंग.